नुसतं पाणी नसतं, ते मंत्रांनी पवित्र झालेलं तीर्थ असतं. गुरुकृपा मिळवण्यासाठी, मन शुद्ध करण्यासाठी आणि संकटात आधार मिळावा म्हणून तारक मंत्र तीर्थ घेतलं जातं. आज आपण जाणून घेणार आहोत तारक मंत्र तीर्थ कसे बनवावे आणि ते घेताना कोणती काळजी घ्यावी. भाग 1. तारक मंत्र म्हणजे काय? तारक मंत्र म्हणजे जीवाला तारून नेणारा मंत्र. स्वामी समर्थ परंपरेत हा मंत्र गुरुकृपेने दिला जातो आणि अत्यंत पवित्र मानला जातो. हा मंत्र गुप्त असतो. तो फक्त जपण्यासाठी असतो, उच्चार करून दाखवण्यासाठी नाही. भाग 2. तारक मंत्र तीर्थ का घेतात? तारक मंत्र तीर्थ घेतल्याने मन शांत होते, भीती व नकारात्मकता कमी होते, गुरुशी मानसिक जोड निर्माण होते, जप अधिक फलदायी होतो. विशेषतः आजारीपणात, मानसिक त्रासात आणि महत्त्वाच्या कार्यापूर्वी हे तीर्थ घेतले जाते. भाग 3. तारक मंत्र तीर्थासाठी लागणारे साहित्य. 1. स्वच्छ तांब्याचे किंवा पितळेचे भांडे. 2. शुद्ध पाणी, गंगाजल असल्यास उत्तम. 3. स्वामी समर्थांची प्रतिमा, फोटो. 4. मनात श्रद्धा आणि शांतता. लक्षात ठेवा, साहित्यापेक्षा भाव महत्त्वाचा आहे. भाग 4. तारक मंत्र तीर्थ कसे बनवावे? स्टेप 1. पहाटे किंवा सकाळी स्नान करून स्वच्छ कपडे घाला. स्टेप 2. स्वामी समर्थांच्या प्रतिमेसमोर तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवा. स्टेप 3. डोळे बंद करा, मन शांत करा आणि गुरूंचे स्मरण करा. स्टेप 4. आता मनातल्या मनात आपला तारक मंत्र कमीत कमी 11 वेळा पाण्यावर जप करा. मंत्र मोठ्याने बोलायचा नाही. स्टेप 5. जप झाल्यावर मनात प्रार्थना करा, स्वामी समर्थ हे पाणी तीर्थ होऊ. याप्रमाणे तारक मंत्र तीर्थ तयार होते. भाग 5. तीर्थ कसे आणि केव्हा घ्यावे? सकाळी उपाशीपोटी घेणे उत्तम. 3 ते 5 थेंब पुरेसे. संपूर्ण कुटुंब घेऊ शकते. घेताना मौन पाळावे. गरज नसताना वारंवार घेऊ नये. भाग 6. महत्त्वाच्या काळजीच्या गोष्टी. मंत्र इतरांना सांगू नये. मजेसाठी तीर्थ घेऊ नये. अशुद्ध मनाने जप करू नये. संशय ठेवू नये. श्रद्धा, संयम म्हणजेच गुरुकृपा. तारक मंत्र तीर्थ ही कोणाची जादू नाही, तर गुरुकृपेचा अनुभव आहे. भाव शुद्ध असेल तर थेंबभर पाणीही अमृतासारखं ठरतं. जय जय स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा. उद्याला पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह. थँक्यू.